काय रे, स्वच्छ धुतले ना हातपाय? शौर्य, मी आता सांगते, बस झालं ते खेळणं नाचणं, जरा अभ्यासाचं बघ, पुस्तकं उघड जरा ती जा. परत खेळायचं हट्ट. परत जर तू या ड्रेस कडे फिरकला ना तर बघ शौर्य, आता अभ्यास म्हणजे अभ्यासच करायचा. नाहीतर हे बघ, या काठीने चांगलीच छटकून काढ. निघ लवकर, जा अभ्यास कर. काय रे सुंदर, एवढ्या गडबडीत का आलाय? अगं मेनका, मला सांग, त्या अक्षरानं शौर्यसाठी काय पोलिसांचा ड्रेस दिलाय होय? वय, पण त्याचं काय? आता त्याचं काय म्हणून मलाच काय विचारतेस? आणि पहिली गोष्ट, तिनं आणला ड्रेस तू घेतलासच का? अरे तिनं दिला मग काय नाही? दिला म्हणून घेतला होय. बरं ते सोड, कुठे आहे तो ड्रेस? दे मला. हे बघ, तिनं आणलेली कुठली बी गोष्ट मला शौर्यला द्यायची नाही. हा, तू दे तो ड्रेस, मी तिला परत करून टाकतो. अरे असं करून कसं चालन? आणि समजांना काय वाटन? त्याची काळजी तू करू नकोस, दे तू. सुंदर, अरे अक्षरताईने लय प्रेमानं दिलाय रे, आणि शौर्याला बी लय आवडलाय. तर आता कुठं तो ड्रेस काढून त्याला अभ्यासाला बसवलाय मी, आणि तोच ड्रेस घालून पुन्हा खेळायला पाठवून असं सांगून शांत केलंय रे म्या. बरं बरं ठीक आहे, त्याला नको नाराज करायला. तू घे त्याचा अभ्यास, मग बोलू आपण. अय, काय इकडे लक्ष? अभ्यास कर. आले म्या, आले. लय अडकून पडलं आहे समोर. आता एवढं ड्रेस घ्यायचा म्हणजे शौर्य समोर चोरी केला असं होय. काय रे, काय माझ्या खोलीत अभ्यासाला जायचंय होय? इथं नाही थांबायचंय. जाऊया जाऊया जाऊया. अरे शौर्य, आत्याची काळजी करू नकोस. हा, तिला काय सांगायचं ना ते मी हा सांगतो, ती नाही ओरडणार. जा पुस्तकी. पोलीस व्हायचे? हा, पोलीस व्हायचे काय? हा, बाच्याला पोलीस ऑफिसर बनण्याची स्वप्न रंगवणं चाललंय. नदीचं पाणी ओढ्याला आणि कुंकू लावती आड्याला. भारी चाललंय समज. हा मामी, काय झालंय ते स्पष्ट बोला. उगं बिनकामाचं टोमणं मारू नका. काय झालंय? तेच बोलते मी. एक गोष्ट ध्यानात ठेव, त्या पोराला अक्षरामध्ये जास्त अडकून देऊ नकोस, नाही तर अक्षराला घराबाहेर काढणं अवघड जाईल. माहिती आहे मला, मी तसं काय बी होऊ देणार नाही. हा हा, म्हणे असं काय बी होऊ देणार नाही. अगं अक्षरा हाय ती, तुझ्या वट्टाखालनं तुझे दात कवा काढून घेईल ना, तुला कळणार बी नाही. एक लक्षात ठेव, पोलीस होण्याचं खूळ त्या पोराच्या डोसक्यातनं काढून टाक, तरच ते पोरग हाताला लागल. तेच करणार आहे मी. शांत व्हा, तेच करणार आहे. हा हॅलो अक्षरा, मी आहे की नाही शौर्याला घेऊन आपल्या खोलीत आलोय. तर आता ना निर्मला आताच्या खोलीत कोणी बी नाही बघ. आणि मेनकाने आहे की नाही त्याचा ड्रेस आहे की नाही कपाटात ठेवलाय.
तर आता त्यांच्या खोलीत कोण नाही आहे तर तुला काय करता येईल का? हो ठीक आहे, मी संधी मिळाली तर नक्की प्रयत्न करते. हा ठेवते. हा होय होय, ठेव ठेव. आई अंबाबाई, अक्षराला या कामात यश मिळू दे. काय झालं ग अक्षरा? काय हवंय का? नाही काही नाही. शौर्य कुठे दिसत नाहीये, त्यालाच बघायला आले होते. अगं तो सुंदरच्या खोलीत गेलाय अभ्यास करायला. आता बघ ना, सुंदरनं उभ्या जन्मात कधी अभ्यास केला नाही आणि शौर्याला तिकडे अभ्यासाला घेऊन गेलाय. कामाले पोरांची. हो ना. येते मी. हा अक्षरा, अगं हे ड्रेस बघितला का? काय झालं? अगं ह्याचं हे बटन बघ ना, हे कसं वेगळंच दिसते. बाकीची बघ आणि हे एक बघ कसं दिसते. हो का? बघू. बघ ना, काय झालंय? काहीतरी वेगळंच आहे. काय बी करून शौर्याच्या डोक्यातलं हे पोलिसाचं खूळ काढाय पाहिजे. आता येऊ शौर्य अक्षरा येडा होईल. ते आत्या कधी कधी काय होतं ना, टॅग वगैरे असतो ना कपड्याला, तो राहिला असेल बहुतेक. टॅग म्हणजे कंपनीचं नाव, लोगो वगैरे असतो ना, हा ते तसं आहे काहीतरी बहुतेक. काही नाही, मी काढून देते तुम्हाला. हा हा हा. अक्षराताई, तू इकडं? मी अगं काही नाही, शौर्याचा अभ्यास झाला की नाही बघायला आले होते. अभ्यास झाला असेल तर खेळायला घेऊन जाऊ ना त्याला. बरं आत्या, हे घ्या. हा. काळा डाग होता कसला तरी, काढून टाकलाय. हा बर. मेनका, येते मी. त्याला खेळायला पाठवशील अभ्यास. झालाय शौर्याचा अभ्यास. अरे वा, झाला अभ्यास. आता घेऊन जाऊ, चालेल ना? न्या, पर लवकर या. बघितलं, ड्रेस घालून चोर पोलीस खेळायचंय. बर. असं वय, आता यो ड्रेस घालून तुला चोर पोलीस खेळायचंय? घ्या खेळा. घ्या. पण या खेळाचे काही नियम आहेत जे तुला पाळावे लागतील. काय? ही वर्दी एकदा घातली की खोटं बोलायचं नाही, खोटं वागायचं नाही. आणि जर काही चुकीचं घडताना दिसलं तर त्याची साथ द्यायची नाही. कळलं? पाळशील ना सगळे नियम? गुड बॉय.
ताई काय झालं? मिळाला कॅमेरा. बापरे, केवढं टेन्शन. कसा बसा सापडलाय आज. चला समद्यांनी सावधान राहा, आपले पोलीस साहेब आलेत. पोलीस साहेब, आता थोड्या वेळ बारक्या दादा बरोबर बाहेर जाऊन खेळा. हा, मी थोड्या वेळाने तुझ्याशी खेळायला येते. ठीक आहे, जा. चला चला पोलीस साहेब खेळूया. अहो, कसा बसा कॅमेरा हाती लागला. आता पुन्हाही चूक होता का म्हणे. शर्वरी, मी काय म्हणतो, मी आहे ना काय करतच नाही. जे काय घडतंय ना ते फक्त बघत बसतो. अहो, असं नाहीये. मी तुम्हाला सांगितलं ना. तसंच ह्या सगळ्या वागण्याने मेनका खरंच हादरली. शौर्याशी माझी झालेली जवळीक तिला बघवत नाहीये आणि त्याचाच तिला त्रास होतोय आणि यांनीच ती काहीतरी चुकीचं पाऊल उचलणार आणि बघा तुम्ही खूप मोठी गडबड करून ठेवणार आहे. मेनका, काय ग, जेव की, अशी का बसलीस? वय वय जेवते. कुठे जेवतीयस? कसल्या तरी विचारात आहेस. काय झालंय? आई, मी काय म्हणत होते, शौर्यला आपण परत बोर्डिंगला टाकूया असं वाटतंय मला. नाही नको. म्हणजे तो इथे आहे ना तेच बरं आहे. म्हणजे कसं, इथं राहायला ना तर त्याच्यावरती घरचे संस्कार होतील. संस्कार तुझ्यावर बी होतेच की, तरी बी तू. त्याच संस्कारापायी त्यानं घडलेल्या चुकीची भरपाई करायचं ठरवलं. आपलं पहिलं लगीन मोडून तुझ्याशी लगीन करायचा निर्णय घेतलाय ना, तो त्याच संस्कारापायी. वाईट वाटून घेऊ नका. मी काय त्याला मुद्दाम दोष नाही द्यायला लागले. मला आपल्या शौर्याची काळजी वाटते. आमसनी बी आहे. त्याच्या शिक्षणाची बी काळजी आहे आणि तो माणूस म्हणून उत्तम घडावा याचा बी विचार करतोय आम्ही. मला बी सुंदरचा विचार पटतोय बघ. शौर्याला इकडंच राहू दे. आई पराव त्याची आई म्हणतीयस ना मग. हा, मग आईचं म्हणणं ऐकायचं. पोराला वाऱ्यावर सोडायचं नाही का आता. हा, एवढी इच्छा पूर्ण कर माझी. बर. बरं, जेवा आता. जेव मेनका. हा, झालं ना, दिला शेवटी निर्णय. म्हणजे आयुष्यभर तू आणि तुझा भाचा हिथंच टाकून बसणार. हे आम्हाला चालणार नाही, सांगून ठेवते. मामी, अहो असं काय बी होणार नाही. अहो तुम्ही नका काळजी करू. कोणी किती बी काय बी म्हणू दे, मी फक्त माझ्या मनाचंच करणार आहे. याच गोष्टीची भीती आहे आम्हाला.
कसं ना मेनका, तुझ्या मनचंच तू करणार हे माहिती आहे आम्हाला, त्यामुळेच तर तुला कसला बी धरबंद राहिलेला नाही ना. गाढवाला दिलं वाघाचं तक्त आणि नाश्त्याला मागते ताजच रक्त. तुझं हे असलं वागणं आम्ही खपून घेणार नाही. नाहीतर काय काय हे पार्सल पोस्टात जायला वेळ लागणार नाही. बघ, प्रेमपत्र आहे अक्षराचं. घे अगं, घे की. अगं उर्वशी काय केलं बघितलं का तू? आता हे फाडून टाकलं म्हणजे संपला विषय. अगं फाड की. 1000 कॉपी आहेत माझ्याकडे ह्याच्या. कालच घेतलाय नवीन प्रिंटर. तुला काय वाटलं? इतका साधा सिंपल खेळ खेळूय आम्ही. कसं आहे, वस्तू तुमची कुठली पण असू दे, करेक्ट जागेवर पाठवते ही आमचं कुरिअर. यशवंत तू मामा म्हणायचं. मामा कळतंय? मामा ह्यो माझ्यासोबत डबल गेम खेळायला लागला. ह्याला ना मामा म्हणू? शकुनी मामा आहेस? तू कोण आहेस? पुतना मावशी? लई धुतल्या तांदळागत असल्या का तू वागू नकोस. तसे नाही आहेस तू. डबल गेम तर तू आमच्याशी खेळतीयस ग. हा, काय म्हणाली होती आठव? मी गेली ना तर एकटी जाणार नाही, तुम्हाला संगतच घेऊन जाईन. आपलंच कौतिक जगाला सांग आणि घर जाळून भास्तिक वांग. मेनका, तू आम्हाला अडकवणार? हा, अगं पण त्यासाठी पुरावे लागतात. हे असे पुरावे कुठे तुझ्याकडे? आता काय करणार मेनका तू? ए बोल की, बोल. हे फोटो जर अक्षर आणि सुंदरीकडे दिले तर काय होईल? बोल. लय तिरपाकड्या डोसक्याची आई मेनका. डोसक्यात राग घालून शौर्याला जर त्रास दिला तर? नाही, काय बी करून त्याला जपलं पाहिजे. जे सांगितले ते तसंच झालं पाहिजे. कळलं का? तू इथं आलीस त्या अक्षराची वाट लावून तिला घरातनं हाक लावून लावायला. हे काम झालं की तुझा बोऱ्या बिस्तारा घ्यायचा आणि इथनं हालायचं. इथल्या संपत्तीवर अधिकार सांगायचा नाही, तो दावा आमचा. कबूल? बोल की. हा, देऊ का हे फोटो अक्षराकडे? बोल. बोल की. बोल ना, बोल. ठीक आहे. अगं उर्वशी एवढी समजूतदार आहे पोरगी. हा, तिला समजावून सांगितलं की लगेच ऐकते. वागल बघा शाण्यासारखे वागशील ना, कारण तेच तुझ्या बोलायचं आहे. चला.
मेनका, अगं शौर्य कुठे आहे? असेल की इथंच कुठंतरी. मी काय म्हणते तूच बघ की कुठं गेलाय तो. झोपायची वेळ झाली अजून त्याचा पत्ता नाही. होय बघतो. बरं मेनका, मला तुला एक सांगायचंय. काय काय काय? अगं मला माहिती आहे की तू शौर्याची आत्या आहेस, त्यामुळं आहे ना तुला त्याच्या भविष्याची लय काळजी आहे. पण मेनका, मी तुला एक सांगतो की तुला जेवढी त्याच्या भविष्याची काळजी आहे ना तेवढीच मला बी आहे. त्यामुळे तू नको डोसक्याला ताप करून घेऊस. मी आहे ते या संग. हा माहितीये मला. बरं, मी आलोच शौर्याला घेऊन. ओय